एफ-आय-आर नोंदवून का नाही घेतला जात आहे एवढ्या गोष्टींचं फक्त उत्तर सरकारने द्यावं आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करते याची फक्त उत्तर सरकारने द्यावी. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते. मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिन्ही ठिकाणी सरकारकडनं एफ-आय-आर घेतली गेली नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफ-आय-आर घ्यायची नाही. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्ह वरती गेले, त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा एफ-आय-आर लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्यात डीसीपी आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफ-आय-आर लिहून नाही घ्यायचं म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफ-आय-आर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफ-आय-आर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफ-आय-आर घेऊ नका. मला आता काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण एफ-आय-आर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात, म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफ-आय-आर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफ-आय-आर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते. जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफ-आय-आर नोंदवायचा असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे. सीबीआय आणि सीआयडीची चौकशी हा त्याची कुठपर्यंत आले अजून सीबीआय चौकशी जी ते आहे मला असं वाटतं ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही, काय झालं आणि काय नाही. ते म्हणजे किती विमान किती डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाहीये आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूत नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता ह्याचं काय त्यांना त्याच्यात काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोपा फक्त एकच गोष्ट होती की एफ-आय-आर नोंदवून का नाही घेतलं जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करते याची फक्त उत्तर सरकारने द्यावी. वारंवार असं म्हणतात की ही जी तक्रार आहे त्यांना की डीजीसीए आणि त्याचबरोबर माझं तेच म्हणणं, तो टेक्निकल पार्ट सोडून द्या तुम्ही. एकदा एफ-आय-आर नोंदवला गेल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी ते सांगितल्या जातील त्याप्रमाणे चौकशी व्हावी. सोपं आहे. अहवाल सुद्धा प्रतीक्षेत आहे, कारण 1 महिन्याच्या आत आम्ही अहवाल देऊ असं सांगितलं गेलं होतं. या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा सरकारच्या. एफ-आय-आर नोंदवून का नाही घेतला जात आहे एवढ्या गोष्टींचं फक्त उत्तर सरकारने द्यावं. 3 ठिकाणी प्रयत्न करून पण जर समजा नोंदवून घेतले जात नसतील आणि पोलीस स्टेशनवरती जर समजा तुम्ही दबाव टाकत असाल की नोंदवून घ्यायचा नाही म्हणून, तर हे कशासाठी आहे हे कळलं पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रोहित पवार आमदार आहेत आणि अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात ते एफआयआर नोंदवू पाहतात. त्यांचा एफआयआर जर नोंदवला जात नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय करायचं. आणि हा कुठच्याही राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्यातली एक व्यक्ती गेलेली आहे आणि इतका दुर्दैवी अपघात हा कोणाचाच अपघात होऊ नये, इतका दुर्दैवी तर होऊच नये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर समजा काही गोष्टी जर त्रुटी असतील, त्या त्रुटी जर समजा एफ-आय-आर मध्ये मांडायच्या असतील तो मांडला दिला जात नाही. मला असं वाटतं की हे काहीतरी आपण कुठेतरी भलत्या लेवलला महाराष्ट्र आपण घेऊन चाललेलो आहे एवढंच फक्त यातनं दिसतं, अजून काही दिसत नाही.